माझ्या बापाचा शेवट केला, त्याचा शेवट करण्यासाठी नाही. शिष्टाचार तो कधी विसरता कामा नये, याच्यासाठी राजकर्ते सावधान. शाबास, राजद्वारावर सावधान. सुस्वागतम. यावडतोय या उज्जैनीच्या ठिकाणी आपलं स्वागत आहे. या अतिथी आसनावर विराज. आनंद वाटला, आपण आमचं स्वागत केलं, पण तुमचं स्वागत स्वीकारायला आम्ही इथं नाही. मग सांगा म्हणतोय या उज्जैनीच्या ठिकाणी आपली पावलं पडली, गाडी कसा चालली? एकाच गोष्टीसाठी. कोणती? राजकर्ते, काय ते? आम्हाला कळलंय काय? तुमची कन्या लग्नाला उपवर झाली आणि तिचा हात मागण्यासाठी तुमच्यापर्यंत मुखातले शब्द मुखात ठेवा. आपण कोण? आपण बोलतोय कुणाच्या बाबतीत याचा जरा विचार करा. आमचं वास्तव्य स्मशानाच्या ठिकाणी, अरण्याचे अधिपती नाव आमचं भैरव. काय म्हणाला? हा भैरव भैरव सर्वांचा दुसऱ्याचं ऐकत नाही, आपल्या मनातील इच्छा व्यक्त करतो आणि इच्छा जर परिपूर्ण झाली असेल लाटेच्या खोपडीला चिरडल्याशिवाय राहणार नाही. ए भैरव, या ठिकाणी या उज्जैनीच्या राज दरबारापर्यंत तुझा आगमन झालेला. हा राज दरबाराला मुली सामान्य माझ्या मुलीचा हात तुझ्या हाती देण्यापेक्षा नाही, तुझ्या हाती मुळीच देणार नाही. माझ्या हाती जर तुझ्या कन्याचा हात मिळाला असेल, तुझ्या सणीचा भोग घेतल्याशिवाय राहणार नाही. का म्हणते? मग देवाचं तत्व तुझ्याशी संघर्ष करण्यात काही अर्थ नाही. तुझ्याशी संघर्ष करण्यात दुःखाला पृष्ठभाग दाखवून निघून मग पाहूया कुठपर्यंत जातोय.